बापाकडून दारुड्या मुलाचा खून, घरगुती वादात मुलाच्या प्रतिहल्ल्यात वडीलही गंभीर जखमी. दररोज दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाशी वडिलांचे जोरदार भांडण झाले. त्याचे पर्यावसन मुलाच्या खुनात झाले. तसेच यावेळी मुलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात वडीलही गंभीर जखमी झाले. जाईहाल बुद्रुक तालुका जत येथे ही घटना बुधवारी रात्री घडली. विश्वनाथ शिवराय पाटील वयवर्ष 35 असे मृत मुलाचे नाव आहे. शिवराय गंगाप्पा पाटील वयवर्ष 65 असे गंभीर जखमी वडिलांचे नाव आहे. कौटुंबिक वादातून या बाप लेकामध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने परिसर हादरला. वडील शिवराय यांच्यावर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिहाळ बुद्रुक येथील शेतात घरामध्ये वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. विश्वनाथ हा दारूच्या नशेत घरी येऊन वारंवार भांडण करीत असे. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. बुधवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर शिवराय यांनी विश्वनाथ याच्यावर विळ्याने हल्ला केला. छातीवर गंभीर वार झाल्याने विश्वनाथ गंभीर जखमी झाला. मात्र विश्वनाथनेही प्रतिकार करत वडील शिवराय यांच्या पोटावर विळ्याने जोरदार वार केला. हा वार खोलवर बसल्याने तेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेत विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला. जखमी शिवराय पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जालिहाळ बुद्रुक येथील पोलीस पाटील मारुती वसंत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.